गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर चला बघूया माझा दसऱ्याचा दिवस म्हणजेच 2025चा दसरा 2 ऑक्टोबरचा कसा साजरा करण्यात आला. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगते, मी सकाळी उठली बरं का, तरीही मला पूर्ण दिवस अपूर्ण पडला. कारण की तुम्ही बघू शकता मी 7:30लाच उठली, पण विनिक्षा मस्तपैकी झोपून होती आणि तिला माझ्या खांद्यावर झोपायची खूप जास्त सवय आहे. जशी मी बेडवरून तिच्या बाजूने उठली, तिला लगेच लक्षात येतं, त्याच्यामुळं ती पण माझ्या मागेच उठते. आणि तिला थोडं बरं नव्हतं, त्याच्यामुळे मला तिला घ्यावंच लागलं. मग काय सकाळी सकाळी ग्रीन टी वगैरे घेऊन घेतली आणि यांनी बघितलं की बिलकुलच ती मला सोडत नव्हती. त्याच्यामुळे दिवसही वाढत चालला होता आणि सणासुदीच्या दिवशी बिलकुल चांगलं वाटत नाही घरी, की घर स्वच्छ नाही काय नाही असं. तर ते सुरू झाले बिचारे, त्यांनीच पटापट साफसफाई करायला घेतली. आणि हे बघून ना मला बिलकुल छान नव्हतं वाटत, म्हणून मी काय केलं, पटकन तिला थोडं सोफ्यावर टाकून दिलं. म्हटलं इथल्या इथेच राहू आपण आणि काम करू थोडं. पण कशाचं थोडंसंही दूर गेलं की तिला लक्षात येतं, म्हणजे येतच. शेवटी तुम्ही बघू शकता मी कशी आली, की यार तू झोप यार आजच्या दिवस तरी, किंवा मस्त खेळ अंगाच्या मोकळे, आज खूप काम आहे. आणि जे लोक ज्यांच्या घरी कोणी हेल्पर नाही आहे किंवा सणासुदीच्या दिवशी ते लोक येत नाही, घरी कोणी मोठं नाही आहे आणि एकटीलाच करावे लागत असेल आणि त्यात लहान बाळ सुद्धा असेल ना, तर ते लोक मला समजू शकतात. त्यांना माझी कंडिशन लक्षात आली असेल की किती कठीण होऊन बसतं ज्या दिवशी तुमची खूप इच्छा असते की आज पटापट आपण सगळं काही, म्हणजे पहिले कसं होतं की मला कंटेंट क्रिएशनचं काम नव्हतं, त्याच्यामुळे मग कसंही असो आपलं दिवसभर करत राहायचं. आणि आता मला असं असतं की सगळं शूट पण झालेलं पाहिजे आणि कोणती गोष्ट सुटली पण नाही पाहिजे, असं सगळं माझ्या डोक्यामध्ये चालत असतं. म्हणून ना मग मला थोडं असं वाटतं की कुठे ना कुठे हिला वागवायला माझे जे सासू सासरे इथं असायला हवे होते. पण ठीक आहे, त्यांना पण त्यांची पर्सनल लाईफ आहे. आणि आई माझ्या सासूबाई जसं त्या बिमार असतात, त्याच्यामुळे त्या शुगरमुळे त्यांना जास्त ट्रॅव्हलिंग नाही जमत, त्याच्यामुळे त्या नेरपिंगळेलाच राहतात. असो, मग माझं पहिलं आणि शेवटचं ऑप्शन एकच असते, ते म्हणजे मोहोळ काकू. तर मी त्यांच्या घरी विनिक्षाला घेऊन गेले. तिथे गेल्याबरोबरच विनिक्षा मस्तपैकी जागृत झाली, पटकन अशी खेळायला वगैरे लागली अंगाच्या मोकळी होऊन. आणि तेवढ्या वेळात माझ्या मिस्टरांनी मस्त गरमागरम वडा सांबार आणला होता. आम्ही सर्वांनी मिळून, मोहोळ काकू आणि आमच्या फॅमिलीने मिळून मस्तपैकी आम्ही तिथे बसूनच नाश्ता वगैरे करून घेतला. आणि नाश्ता केल्यानंतर कसं होतं ना, की आपल्यात एक वेगळी एनर्जी येऊन जाते. आता दिवसभर आपण काहीही जेवण नाही करता, माझं तरी असं आहे, मी माझे कामं करायला सुरू होऊन जाते. पण मला बिना नाश्त्याचं किंवा काही न खाता वगैरे माझ्याकडनं जास्त कामं होत नाही. विनिशा झाली तेव्हापासनं, आधी तर मी खूप काही कामं करून घ्यायची, बट डिलिव्हरी झाल्यापासनं भरपूर चेंजेस येतात बॉडीमध्ये. खूप गोष्टी अशा चेंज होतात ज्या तुमची इच्छा असूनही तुम्ही नाही करू शकत. आणि तेव्हा खूप बेकारही वाटतं की आधी आपल्याकडनं सगळं व्हायचं आणि आता आपल्याला तेवढी एनर्जी पुरत सुद्धा नाही. असो, मग मी काय पटापट घरी आली आणि उरली सुरली जी पण माझी साफसफाई होती ती करायला लागली. दिसत नाही पण खूप कचरा, असा बारीक धूळ, अशी डस्ट म्हणू शकतो आपण, बसलेली असतेच घरामध्ये. तर ते पण सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं. मिस्टरांनी पण खूप हेल्प केली माझ्या. त्याच्यानंतर पटकन घर झाडून घेतलं आणि पुसलं नाही, कारण की मला माहित होतं संध्याकाळी रांगोळी विनिशा दिवसभर काही ना काही ते खराब करणारच आहे. आणि आता 2 वेळा घर स्वच्छ करणे म्हणजे पुसणे वगैरे मी काही अफोर्ड करू शकत नाही. पहिले माझ्या बॉडीकडनं खूप कामं व्हायची, म्हणजे लिटरली सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमला मी घर पुसू शकायची. पण आता नाही होत माझ्याकडनं, कारण की मी एकटीच विनिशाला सांभाळूच थकून जाते. मग मी काय केलं, पटकन बेडरूम वगैरे जे मॅन्डेटरी गोष्टी होत्या त्या उचल करून मस्तपैकी स्वच्छ वगैरे करून घेतलं. आणि इतकी जास्त थकून गेली होती तेवढंच याच्यात, कारण की अशी ड्रेन होऊन जाते ना एनर्जी, बॉडी पूर्ण थकून जाते. ज्यांना डिलिव्हरी सी सेक्शन झालेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी पण काही सोपी नाही आहे, पण सी सेक्शन झालेल्यांचं काय होतं ना, की जे कंबरीचा जो भाग असतो, जिथे ॲनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं असतं, तर एवढं जास्त दुखून येतं की भयंकर. बिलकुल कोणता सण आला की ते पहिले दुखतं आणि ते जाणवतं आपल्याला की आपलं सी सेक्शन झालेलं आहे म्हणून. तर प्रयत्न तर करायचे नॉर्मल डिलिव्हरीचे, पण नाही झालं तर काही ऑप्शन नाही आहे. आजकाल सी सेक्शन खूपच कॉमन झालेलं आहे. आणि मेजर ज्या सर्जरीज असतात ना, त्याच्यामध्ये टॉप सर्जरीजमध्ये एक सी सेक्शन ही सर्जरी पकडल्या जाते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, प्रत्येक स्त्री एक मातृत्व मिळवण्यासाठी, आई बनण्यासाठी या एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देऊन जातात. म्हणून जेही व्यक्ती असतात, जसं की माझे मिस्टर आहे, ते तर खूप मानतात मला की चला तू खूप मोठं काहीतरी, म्हणजे असं नाही आहे की त्यांचं बाकीचेही लेडीज करतात बा तूच काय वेगळं केलं, पण त्यांचं असं म्हणणं असते की माझा पुढं वंश वाढवण्यासाठी तू तुझ्या जीवावर खेळून एक सुंदरशी मुलगी मला दिलेली आहे. आणि या गोष्टीसाठी ते मला नेहमी अप्रिशिएट करतात. हे मला खूप छान वाटतं आणि खूप काळजी पण करतात, हेल्प पण करतात. मग पटापट रेडी वगैरे झाली आणि देवपूजा वगैरे करून घेतली. तुम्ही बघू शकता मी बाजूची पूजा अजूनही उचलली नव्हती. माझं असं होतं की सोनं देऊनच आपण ती पूजा उचलून घेऊया, त्याच्यामुळे पहिले तर साधी पूजा वगैरे करून घेतली.
आणि त्यानंतर मग मी दसऱ्याची पूजा मांडण्याची सुरुवात केली. दसऱ्याची पूजा मांडण्यासाठी हे जे तुम्हाला मी सरस्वती यंत्र काढलेलं दिसतंय ना, हे खूप शुभ असतं दसऱ्याच्या दिवशी काढणे आणि त्याची आवर्जून पूजा करायची असते. आणि मी माझ्या या पूजेच्या सोबत ट्रायपॉडची सुद्धा पूजा केली, कारण की यंदाचा दसरा माझ्यासाठी खूप स्पेशल होता. मी काहीतरी नवीन सुरू केलं आणि त्यात मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळत आहे. तुम्हा सर्वांच्या मुळेच हे सगळं पॉसिबल झालं. तुम्ही सगळं मला सपोर्ट नसते करत तर मी या गोष्टीला माझं ॲज अ करिअर वगैरे म्हणून काही बघू शकली नसते. मुळात विषय कसा होता माहिती आहे का, माझ्या मुलीचं वय सध्या 2 वर्ष आहे आणि 5 वर्षापर्यंत तिला पूर्ण टाइम आम्हाला द्यायचा आहे, माझ्या मिस्टरांना आणि मला. त्याच्यामुळे एकाला तरी करिअर कॉम्प्रोमाइज करायचं होतं. ते बाहेरचं म्हणजे इकॉनॉमिकल सगळं सांभाळताय, तर मला घरातलं सगळं सांभाळणं भाग आहे. कारण की तिचे जे 5 वर्ष आहे, पहिले 5 वर्ष खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि लेकरू हे आपलं पहिले प्रायोरिटी असायला पाहिजे. तिचा बेस पक्का होऊन गेला की मग मी माझी मोकळी सगळं काही करायला. म्हणून मी व्लॉगिंग हे करिअर चूज केलं, सो दॅट मला जॉब वगैरेसाठी बाहेर पडून तिच्यावर दुर्लक्ष करायचं काही काम नाही. भरपूर स्त्रिया आहेत ज्या जॉब करूनही लेकराला छान सांभाळतात, पण माझ्याकडनं ते नव्हतं होत, म्हणजे पॉसिबलच नव्हतं. म्हणून मी मग हा मार्ग चूज केला. आणि थँक्यू तुम्हा सर्वांचा, तुम्ही खूप छान असा साथ पण मला ह्या सगळ्या गोष्टीत देत आहे. खूप सिंपल असा मेन्यू केला होता आम्ही, तुम्ही बघितला असेल. एकदम श्रीखंड पुरी आणि साधी मिरची, ढोबळी मिरची होती तीच मस्तपैकी मी त्याचे भजे वगैरे काढून घेतले होते छान बेसनाचे, आणि वरण भात आणि पनीरची भाजी. बस एवढा सिंपल असा मेन्यू. कारण की कन्यापूजन नुकतंच मी केलं होतं ना, तेव्हा सगळं हेवी असा सगळा पूर्ण असा जेवणाचा मेन्यू होता आणि तोच अजूनही तोंडातून ती टेस्ट गेलेली नव्हती. बिलकुल हेवी खायची इच्छा नव्हती, म्हणून सिंपल असा मेन्यू ठेवला. तर स्वयंपाक झाला, देवपूजा झाली, नैवेद्य दाखवला. त्यानंतर मस्त बारी होती ती म्हणजे गाड्यांना छान वॉश करून पूजा करण्याची. तर मी यायच्या पहिलेच विनिक्षाने सगळ्या गाड्या, माझी स्कूटीपासून ते यांच्या कारपर्यंत तिचे सगळे खेळणे, जेवढ्या पण तिच्याकडे गाड्या, बुलेट आहे आणि अशी मोठी कार आहे, हे सगळं वॉश वगैरे करून मस्त रेडी होतं. त्यानंतर मी पण थोडंसं झलक दिखलाजा म्हणून मी पण थोडीशी गाडी वगैरे पुसून घेतली. झेंडूची हारं 3च झाली होती, 2 आणखीन पाहिजे होती, कारण की विनिक्षा मॅडम भांडल्या असता नाही तर तिच्या गाडीला हारणे म्हणून. तर मी पूजा राहू दिली, पहिले रांगोळी काढायला बसून गेली. आणि ही रांगोळी ट्रेंडिंगवर होती सध्या यावर्षी तरी. तुम्ही बघितले असेल, पूर्ण ऑरेंज साईडला बॅकग्राऊंड असं आणि त्याच्या आतमध्ये एक मोठं आपट्याचं पान आणि आपट्याच्या पानामध्ये शुभ दसरा असं लिहिलेलं. तर त्याच्यामध्ये मी थोडं ॲड केलं माझ्या मनाने, एक सरस्वती यंत्रसुद्धा काढलं, जेणेकरून थोडी रांगोळी डिफरंट पण दिसेल आणि एकदम खाली खाली वाटणार नाही. तर रांगोळीचं पूर्ण लुक पुढे आहेच, तुम्ही बघू शकता. मी पूर्ण घराचा शॉर्टच टाकलेला आहे एक असा, जेणेकरून तुम्हाला आमच्या घरातली जी अंगणची साईड आहे, जी ऑफिस आहे आणि वरते पायरी येतो आपण वर चढून, तर ती गॅलरी वगैरे अशी क्लिअर लक्षात येईल इथून. तर इकडे बघू शकता तुम्ही, हा असा सुंदर ऑरेंज कलर माझ्याकडे होता, एकदम भगवा रंग म्हणू शकतो आपण, तो रंग आहे. आणि एका रांगोळीची किंमत मला एवढी पडेल असं मला वाटलं नव्हतं. विनिशा लिटरली माझ्या इकडून तिकडून फिरत होती आणि साईडला तिला बसू द्यावं लागलं. आणि तुम्हाला सांगते, तिने इन्स्टाच्या रीलवर तुम्ही बघितलं असेल तर लिटरली पूर्ण रांगोळी अंगावर घेतली. पण एवढं मात्र खरं आहे, मला ती कॉपी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. ज्या प्रकारे मी कलर टाकत होती आणि जशा पुढे मी डिझाईन्स काढल्या ना, तशीच ती काढायचा प्रयत्न करत होती. म्हणजे मोठी झाल्यावर मला चांगलीच हेल्प करेल असं मला वाटते. आणि रांगोळीचं तरी काम ॲटलिस्ट मुलगी असली ना तर काहीच लोड राहत नाही. माझ्या आईकडे नेहमी असं राहायचं, दिवाळी दसरा असो काही असो, रांगोळीचं काम हे माझ्याकडे, डेकोरेशनचं काम हे माझ्याचकडे असायचं. त्यामुळे एक मुलगी जर घरात असली ना तर घराला घर पण येतं असं म्हणतात ना. कारण की या सर्व गोष्टींमध्ये आता तर आजकाल तर फार मॉडर्न आहे जमाना, मुलं खूप हेल्प करतात आईला वगैरे, पण आधी तरी नाही करायची, किंवा माझ्या भावाने तरी नाही केली. तो बाकीची हेल्प करू शकतो पण अशा गोष्टी त्याला नाही जमल्या. तर आजकाल आहे, भरपूर लेकरं करतात. आणि विनिशा मला मुलगी म्हणून मिळाली तर मला तर खूप नशिबान असं फील होतं की, म्हणजे असं इमॅजिन करते मी की पुढे चालून किती छान असा बॉन्ड राहील. विनिशा मला हे करू लागणार, ते करू लागणार, सणासुदीला तिच्याच मनाने आपल्याला ऐकावं लागणार की आई तू अशीच साडी घाल, अशीच तयारी कर. कारण की मी तसं करायची माझ्या आईसोबत. तर मला खूप असं कधी कधी खूप छानही वाटतं की मस्त, बरं झालं एक मुलगी आहे आपल्याला, पुढचं पुढे पाहू, पण मुलगी तर असणं खूप जास्त आवश्यक आहे. आणि मग काय केलं मी, पटकन गॅलरीमध्ये पण रांगोळी वगैरे मला टाकायची होती. तर इथे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगते. जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो ना आणि कमी वेळामध्ये अट्रॅक्टिव्ह रांगोळी जर तुम्हाला टाकायची असेल आणि पायऱ्या खूप असा सुंदर लुक दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता, अलग अलग कलर घ्यायचा आणि बस चाळणीच्या हेल्पनेच टाकून घ्यायचा. तुम्हाला एक सिमेट्रिक पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्वेअर बनवू शकता, किंवा असं ओबडधोबड टाकलं तरी चालते, दिसायला छानच दिसतं.
आणि मी काय केलं, पहिली आणि शेवटच्या पायरीवर फूल टाकलं आणि मधात एक एक शब्द असा लिहत गेली, जसं की शुभ दसरा असं, म्हणजे शुभ दसरा. दिसायला खूप छान दिसतं आणि जसं जसं कोणी स्टेअर्स चढत येतं ना त्याला दिसायला हे खूप असं अट्रॅक्टिव्ह फील होतं आणि एक विश केल्यासारखं पण होतं की आपल्या घरी येत आहे तर त्यांना आपण शुभ दसरा विश करत आहे. मग बाकीची रांगोळी जी टाकायची होती अंगणामध्ये तर ती मी एकदम सिंपलच टाकली. तशी थोडंफार बदलीचं वातावरण होतं, म्हणजे पावसाचं वातावरण होतं आणि एक वर्ष अशीच माझी रांगोळी, खूप सुंदर अशी रांगोळी खाली खराब झाली होती. त्याच्यापासून मी टाईल्सवरच टाकते, किंवा मग टाईल्सच्या ऐवजी तुमच्याकडे अशी अखंड टाईल्स नसेल तर तुम्ही काय वापरू शकता, कूलरचा जो टप असतो ना तो वापरू शकता. त्याचा उलटा करायचा आणि त्याच्यावर तुम्ही रांगोळी टाकू शकता. तुम्हाला पूर्ण रांगोळ्यांचा एक छोटासा लुक देते. तर सगळ्यात आधी तर बाहेर तुम्ही बघितली छोटीशी रांगोळी टाकली होती बिलकुल, आणि त्याच्यानंतर बॉर्डर रांगोळी होती. आतमध्ये आल्यानंतर हे आमचं विजनचं ऑफिस आहे. इथे मी शुभ आणि लाभ असं लिहिलं. या स्टेअर्सवर मी काहीही वर्क केलं नव्हतं, पण इथे एक ती आपली जी टाईल्सवाली रांगोळी होती ती राहणार आहे आणि इकडे हे शुभ दसरा असं विश केलेली रांगोळी होती, जी दिसायला पण सुंदर आणि काढायला पण खूप सोपी होती. नंतर मी माझ्या दिराच्या हातून काय केलं ना, ती रांगोळीची टाईल्स त्यांना उचलायला लावली आणि पद्धतशीर न हलवता न काही मोडता वगैरे, थोडंफार झालं तर आपण तेवढं व्यवस्थित करून घेऊ शकतो असं व्यवस्थित ठेवून घेतली. आणि अशी होती माझी ही सुंदरशी सिंपल अशी रांगोळी. आणि इथे ही जागा एकदम परफेक्ट आहे. या जागेवर कोणी रांगोळीला मोडत पण नाही आणि दिसायला पण एकदम आल्याबरोबर भारी वाटतं, म्हणजे नेहमीची ठरलेली जागाच आहे ती. त्यानंतर खाली आलो आणि सगळी गाड्यांची वगैरे पूजा करायला घेतली. तर सर्वात पहिले माझ्या स्कूटीची पूजा मी केली. मागल्या वर्षी दिवाळीमध्ये आम्ही ही स्कूटी घेतलेली. ॲक्च्युली मागल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावरच घ्यायची होती, पण काही कारणास्तव लेट झाला आणि दिवाळीमध्ये ही स्कूटी आली होती. तर मी सगळ्यात पहिले त्याची पूजा वगैरे करून घेतली, छानसं ओवाळून वगैरे घेतलं, हार लावला. आणि त्याच्यानंतर मग विनिशाची जेवढे पण खेळण्यातली गाडी वगैरे, स्केटर आहे, सायकल आहे, तिची कार आहे, बुलेट आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सायकल आम्ही वरती सिमेंटनी भरली होती कन्स्ट्रक्शनच्या वेळेस, त्याच्यामुळे टेरेसवर ठेवलेली. आणि एक मी माझ्या माहेरी म्हणजे अचलपूरला नेऊन ठेवली, एक रायडर तिचा, सो दॅट तिकडे गेल्यावरही एखादं काही तिच्यासाठी असावं सायकल वगैरे खेळण्यासाठी, तर तो रायडर मी तिथे ठेवलेला. तर त्याच्यामुळे दोन गोष्टींची इथे कमी होती. आणि मग यांची जेवढे होते तेवढ्या यांची आम्ही पूजा वगैरे करून तिच्या हातूनच मी फुलं वगैरे वाहून घेतलं, छानपैकी ओवाळून घेतलं. आणि मग आमच्या बॉस म्हणजे आमची गाडी होती, तर तिची वेळ आली होती पूजा करण्याची. बिचारी वर्षभर साथ देते, काहीही कंप्लेंट नसते, काही नसतं. यावर्षीच पहिल्यांदा तिची चांगलीच मोठी बिमारी काढली होती. तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीचा. अमरावतीला जाताना आम्ही चांगली चक्क गाडी बंद पडून खूप प्रॉब्लेम झाला होता त्या दिवशी, बट ठीक आहे, कधी कधी चालतच असतं. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर वरती येऊन दिवा अगरबत्ती करून घेतली. याच्या आधी मी घर वगैरे पुसून घेतलं होतं, ती क्लिप इथे ॲड झालेली नाही आहे, मला सापडतच नाही आहे ती क्लिप. त्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. आणि आता वेळ होती ती म्हणजे मला रेडी होण्याची. माझी छानशी साडी घालण्यासाठी मी खरंच खूप एक्सायटेड होते. आणि तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर, असा गोड कलर होता आणि त्याच्यावर इतके सुंदर सुंदर असे चंद्रकोर काढल्या होत्या छोट्या छोट्या. पण सिंपल मेकअप करायचा असो किंवा कुठलाही मेकअप करायचा असो, त्याच्या आधी चेहऱ्याला आईस लावणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्पेशली जर तुम्ही माझ्यासारखे असाल, तुम्हाला जर स्वेट येत असेल मेकअप केल्यानंतर, शिवाय चेहऱ्यावर आईस जर लावला ना मेकअपच्या आधी, तर चेहऱ्याचा जो मेकअप होतो ना तो सुंदर असा बेस छान असा सेट होतो आणि भरपूर वेळ टिकतो आणि खूप सुंदर असा इव्हन असा दिसतो. आणि मग मी सिंपलची तयारी वगैरे करून तुम्ही बघू शकता रेडी झालेली होती. आणि मग बारी होती ती म्हणजे छान अशी ही साडी घालण्याची. आणि तेवढ्यातच लाईट गेली. तेवढं तरी बरं झालं की माझा चेहऱ्याचा पूर्ण मेकअप झालेला होता. मग अंधारातच साडी आणि ज्वेलरी वगैरे वेअर करून घेतली. आणि तेवढं तरी चांगलं झालं की 15 मिनिटांमध्ये लाईट आली. आणि फायनल लुक तुम्हाला मी लाईटमध्ये दाखवू शकते. आता बघा, अशी सुंदर ही साडी होती आणि काय गॉर्जियस हा कलर आहे ना. भरपूर लोकांनी मला कमेंट्स तर केल्याच, पण प्रत्यक्षामध्ये पण जेव्हा ही साडी घालून जेव्हा मी दसऱ्याचं सोनं वगैरे द्यायला गेली ना, तर तेव्हा खूप लोकांनी मला साडी कुठनं घेतली, कितीची आहे, आणि मंगळसूत्र पण खूप लोकांनी मला विचारलेलं आहे. तर फार छान वाटते की आपली चॉईस लोकांना आवडतं म्हणून. तर तुम्हाला सांगते ना, मिशोवरची ही साडी आहे अंडर 1000. कॅन यू बिलीव्ह? इतक्या स्वस्तामध्ये एवढा छान असा भारी लुक आला. 800 रुपयाची साडी, 200 रुपयाचं ब्लाऊज शिवून वगैरे पडलं आणि 1000 रुपयामध्ये हा सुंदर असा लुक माझा झालेला होता. त्यानंतर स्टुडंट्स आमचे सोनं द्यायला येणं सुरू झालेले होते. ह्या 12वीच्या बॅचमधल्या मुली आहेत, त्या घरी आल्या होत्या सोनं वगैरे द्यायला. आणि त्यांचं मग आम्ही सोनं घेतलं, त्यांना छान छान विश केलं. पण मी त्यांना सोनं दिलं नाही, कारण की माझं सोनं मिस्टरांना द्यायचं राहिलेलंच होतं.
लाईट वगैरे नव्हती, त्याच्यामुळे मला शूट करायचं होतं. सगळं तयारी वगैरे झाली, सगळं झालं, पण देवाची पूजा झाल्यानंतर पहिले सोनं मिस्टरांना द्यायचं असतं वाईफने, आणि त्याच्यानंतरच मग दुसरं कोणाला आपण सोनं देऊ शकतो. मग त्यांच्यासोबत सेल्फीज वगैरे क्लिक केल्या आणि त्याच्यानंतर छान फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर त्या निघून गेल्या. त्याच्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांसोबत आम्ही तिघांनी मिळून छान परत एकदा पूजा केली आणि विनिक्षाच्या हातून पण सोनं वाहून घेतलं देवाला, फुलं वाहून घेतली, छान पैकी तिघांनी मिळून पूजा करून घेतली. आणि तुम्हाला सांगते ना, जेवढं आपण आपल्या लहान लेकराला इन्व्हॉल्व करत जाऊ ना कोणत्याही गोष्टीमध्ये, आपण जे करतोय तेवढंच त्यांना पुढे चालून सोपं जातं. ती गोष्ट शिकवायची आपल्याला त्यांना गरज पडत नाही. त्यांचं ते ऑब्झर्वेशन एवढं असतं की आई बाबा करताय ना, हा म्हणजे मग आपल्याला हे करायचं आहे. भरपूर गोष्टी तर विनिक्षा अशीच शिकली की बाबा करताय किंवा आई करताय म्हणजे हे व्यवस्थितच गोष्ट आहे. ती ना आपल्याला आयडल मानत असते आपली मुलं, तर आपण जे करू ना ते आपलं कॉपी करायचा प्रयत्न करतात. मग टीव्हीवर अशा प्रकारे लाईव्ह वॉलपेपर लावून दिला हॅपी दशेरा म्हणून. दसरा येत नव्हतं, हॅपी दशेराच लावलं. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना छानपैकी सोनं दिलं, त्यांच्या पाया पडली. मग विनिक्षाच्या हातून पण मी सोनं घेतलं, विनिक्षाने तिच्या बाबांना पण सोनं दिलं आणि मला पण माझ्या मिस्टरांनी छानपैकी सोनं देऊन दसऱ्याच्या खूप खूप छान अशा शुभेच्छा दिल्या. सोन्यासारखी बायको मिळाली म्हणे. खूपच आनंद झाला असं ऐकून. आणि त्याच्यानंतर मग दिराणी पण ऑफकोर्स, आम्ही दोघं मोठं असल्यामुळे छानपैकी आम्हाला सोनं दिलं, आमच्या पाया वगैरे पडले. आम्ही पण त्यांना छान आशीर्वाद दिला, खूप सक्सेसफुल हो, त्यांच्या मनात जेही इच्छा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो. त्यांनी विनिक्षाला पण छानपैकी सोनं वगैरे दिलं. अशा प्रकारे छान असं फॅमिली टाइम स्पेंड केला. पाहून तर मी एवढं सगळं डेकोरेशन, एवढं सगळं तयारी तर केल्या, पण या सगळ्या तयारी करून आमच्या घरी तसं पाहून तर रिलेटिव्ह मधून कोणीच येत नाही, कारण की सगळे आमच्यापेक्षा मोठी आहे आणि आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे आम्हालाच सगळ्यांच्या घरी जाऊन सोनं द्यावं लागतं. मग कॉलनीमधले लोक पण येणं सुरू झालेले होते, त्यांना पण मग पटकन सोनं वगैरे देऊन दिलं आम्ही. आणि ते सगळे जोडी जोडीनं निघाले होते सोनं द्यायला छानपैकी. आम्ही पण निघणारच होतो, पण आम्ही पहिले रिलेटिव्सच्या इकडे जात असतो, कारण की कनेर फॅमिली फार मोठी आहे आणि जवळपास सगळेच मोर्शीमध्ये राहतात, तर सगळ्यांचे घर अटेंड करणं पहिले जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यानंतर मग मी कॉलनीतले आणि आमच्या राधाकृष्ण कॉलनीमध्ये जे बॅकसाईडला आमचे घरं आहेत काही जवळची, त्यांच्या घरी वगैरे जात असतो. तर सर्वात मोठ्या म्हणजे माझी आजी सासू आहे, शरद काकांच्या घरी राहते, तर त्यांच्या घरी आम्ही जाण्यासाठी निघालो. जाता जाताच 3 ते 4 फॅमिलीज आम्हाला रस्त्यावरच भेटल्या आणि आम्ही तिथेच त्यांना सोनं देऊन दिलं, एक्सचेंज करून घेतलं सोनं जसं. कारण की प्रत्येकच जण आता घरी कोणी नव्हतं, संध्याकाळ म्हणजे 8-8:30 वाजून गेलेले होते, तर सगळेजणच घरून बाहेर निघालेले होते. पटकन काकांच्या घरी गेलो, काका काकू आणि माझी आजी सासू आहे त्यांना आम्ही सोनं देऊन दिलं, छानपैकी विश वगैरे केलं. आणि तिथे मग आणखीन भरपूर लोक येत गेली, त्यांना सुद्धा आम्ही सोनं वगैरे दिलं. आणि ती क्युटी दिसत आहे ना ब्ल्यू ड्रेसमध्ये, लेहंगामध्ये, तर ती बोलली की तुम्ही खूप सुंदर असे व्हिडिओज बनवता, मला फार आवडतं. आणि तिला खूप इच्छा होती माझ्यासोबत फोटो काढायचं. खूप भारी वाटतं जेव्हा समोरून कोणी येऊन असं अप्रिशिएट करतं ना आपलं जे काही. मी पण आता मेहनत लागतेच या गोष्टीला, कारण की विनिक्षा लहान आहे, तर तिला झोपू द्यावं लागतं. मग ती झोपली की मी व्हिडिओ एडिट करते, कधी रात्रीचे 2-2:30 वाजून जातात, कधी कधी व्हॉइस ओव्हरच केल्या जात नाही पद्धतशीर, असं खूप सारं होतं. हे सगळ्या गोष्टी करून जेव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड करते आणि त्या गोष्टीवर तुमचं एवढं सगळं असं प्रेम मिळते ना, तेव्हा खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. त्यानंतर तिथनं निघालो, बाकीच्या पण रिलेटिव्सच्या घरी गेलो आम्ही. हे पण आमचे रिलेटिव्स आहेत, कनेरच आहेत. इथे येऊन पण मी सोनं वगैरे दिलं. इथे देवी होती एक छोटी छान असं मंडळाची, तर त्या देवीला पण सोनं दिलं. आणि जेव्हा पण आपण असं बाहेर निघतो ना, तेव्हा जेवढा आपण लोकांना भेटत जातो ना, तेवढं आपल्याला छान वाटत जातं. म्हणजे माझं तरी असं आहे, मी सोशल आहे आणि आधी मी बिलकुल सोशल नव्हती, पण जेव्हापासून शिक्षणासाठी बाहेर वगैरे पडली ना, तेव्हापासून भरपूर अशी मी सोशल झाली आणि मला फार आवडतं आता इंटरॅक्ट करायला. आणि तुम्ही म्हणते असेल की कितीही बोलते, कितीला बोलायची सवय आहे, तर मला फार आवडतं बोलायला. तुम्हाला सांगते ना, मी कितीही बोलू शकते. एवढी मला बोलायची सवय असूनही मी तिथेच बोलते बरं का, जिथे माझी व्हॅल्यू आहे. कारण की कुठेही बोलून काही अर्थ नाही आहे ना. जे लोकांना आपलं बोलणं आवडतं, ज्या लोकांना आपला सहवास आवडतो, बस तिथेच आपण आपला टाइम स्पेंड करायचा. ज्यांना आपल्यापासून जेलसी किंवा आपणला स्वभाव नाही आवडत, आपले विचार नाही पटत, तिथून आपण स्वतःला दूर करून घ्यायचं. कारण की आपण असं केल्यानं आपलंच जीवन चांगलं होऊन जातं आणि आपले विचार, आपलं सगळ्या गोष्टी आपण आपल्याजवळच ठेवायच्या. ज्यांना पटतं त्यांनाच सांगायच्या, ज्यांना नाही पटत त्यांना नाही सांगितलं तरी चालतं. मग हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेलो, देवी आई होतं तिथे विराजित झालेल्या, त्यांना सोनं दिलं. आणि मग आलो गुल्हाने काकांच्या घरी, तिथे पण मस्त सोनं वगैरे दिलं. आणि तुम्हाला सांगते ना, या फॅमिलीने मला एवढं प्रेम दिलं आहे आतापर्यंत, मला, विनिक्षाला, माझ्या मिस्टरांना, की बस रे बस. कारण की जेव्हापासून लग्न झालं ना, तेव्हापासून हे माझं एक हक्काचं घर आहे. त्यानंतर दुसरं हक्काचं घर म्हणजे ठाकूर काकूंचं घर. तर ठाकूर काकू आणि काका दोघंही खूप प्रेमळ स्वभावाची आहे. यांच्या घरी पण आलो, सोनं वगैरे दिलं. आणि हे मालवीय काका आहेत आणि काकू आहेत, त्या नवीन आल्या आमच्या कॉलनीमध्ये राहायला. बिलकुल आमचीच वाईब आहे यांच्यामध्ये, बिलकुल 12 नंतर पण जागणं. आणि पहिले तर
आमचं असायचं मोळ काकांचं घर, आमचं घर जागी राहायचं. आता मालव्या काकूंचं पण घर जागी राहतं. प्रज्ञा आणि काकू घरी नव्हत्या, त्या सोनं द्यायला गेल्या, म्हणून काकांना सोनं दिलं. त्याच्यानंतर मी आजूबाजूच्या घरी गेली सोनं द्यायला. तेवढ्या वेळात काही स्टुडंट्स वगैरे आले होते आणि त्यांनी पण छानपैकी माझ्या मिस्टरांना मला सोनं वगैरे आणि बस मग वरती जाऊन जेवण वगैरे केले आणि मस्त रिलॅक्स केलं. असा होता आमचा 2025चा दसऱ्याचं सेलिब्रेशन. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच प्रेम करत राहा आणि तुमचं सगळ्यांचा सहवास असाच माझ्यासोबत असू द्या. थँक्यू वन्स अगेन.